देवेंजी खूप खूप स्वागत तुमचं मनापासून. आणि खरं तर अभिनंदन पण एवढा मोठा. आणि तुम्ही खास भवानीपूरमध्ये प्रचाराला गेला होता, त्यामुळे वाटलं होतं तिथे गेला तेव्हा की एवढा मोठा बंगालमध्ये स्वीप होईल असं. खरं सांगायचं तर परिस्थिती दिसत होती पण मन मानत होतं, कारण लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त होता. आणि विशेषतः मी 21च्याही निवडणुकीत बंगालमध्ये होतो आणि आताच्याही निवडणुकीत होतो, तर दोन्ही याच्यात फरक मला दिसत होता की लोक खूप खुल्या मनानं येत होते, कुठलेही भीती न बाळगता येत होते. त्यामुळे असं वाटायचं की परिवर्तन तर होत आहे, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे परिवर्तन इतकं मोठं असेल याची मात्र कल्पना नव्हती. बाकी तुम्ही बाकीच्याही 2 राज्यात प्रचाराला गेला होता. मी सगळ्याच राज्यात गेलो आणि मला असं वाटतं की आसामचं तर अगदी क्लिअर कट दिसत होतं आसाममध्ये. आणि बाकी तमिळनाडू आणि केरळ तर आमच्याकरता डिफिकल्ट राज्य होती, पण तरी देखील मला असं वाटतं की चांगली सुरुवात झालेली आहे. केरळमध्येही वोटिंग पर्सेंटेजही चांगलं मिळालेलं आहे. त्यामुळे बंगाल पाहता आता ही आशा ठेवायला हरकत नाही की पुढच्या वेळी केरळ आणि तमिळनाडूचा नंबर लागेल. क्या बात आहे, शुभेच्छा. महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियनची करायची असं स्वप्न तुम्ही घोषणा केली आहे. पण आता जर बघितलं तर भारतात सगळ्याच राज्यांची स्पर्धा लागली. म्हणजे कर्नाटकनी परवा डिक्लेअर केलं 1 ट्रिलियन, गुजरात आहे. आता काल योगी आदित्यनाथ पण म्हणतात की 29 पर्यंत उत्तर प्रदेश 1 ट्रिलियन होईल. भारत 5 ट्रिलियन आणि ही 4 राज्य 1 ट्रिलियन तर 4 ट्रिलियन. तर महाराष्ट्र यात आघाडीवर कसा राहील किंवा तुम्हाला काय कसं वाटतं नियोजन त्याचं? नाही, मुळामध्ये प्रत्येक राज्यांनी स्वप्न बघणं हे अतिशय चांगलं आहे आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणं हे देखील चांगलं आहे, कारण राज्यांचा विकास होईल तर देशाचा विकास होईल. फक्त या सगळ्या स्वप्नांमध्ये 1 ट्रिलियनच्या जवळ आज कोण आहे तर तो महाराष्ट्र आहे. इतर सगळी राज्य ही आपल्यापेक्षा पुष्कळ मागे आहे. आपण आता जवळपास 660 बिलियनवर आलो आहोत आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर 50 ते 60 बिलियन हे आपण दरवर्षी ऍड करतो. त्यामुळे आपल्याकरता 2029 किंवा 2030 हे गाठणं सहज शक्य आहे. कारण आपला जर तुम्ही डिकेडल ग्रोथ रेट बघितला तर नॉमिनल ग्रोथ रेट हा 10% राहिलेला आहे. कोविडचं वर्ष सोडलं तर तेव्हा निगेटिव्ह ग्रोथ रेट होता, ते जर काढून टाकलं तर नॉमिनल ग्रोथ रेट हा 10%चा राहिला. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे एकमेव राज्य, आणि आपली जंप अशी आहे की आपल्या इकॉनॉमीचा साईज हा 2013-14 मध्ये जो एक 12-13 लाख कोटी रुपये होता तो आता 54 लाख कोटीवर आपण चाललो होतो. 3 पटीनं तो 10 वर्षात आपण वाढवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र एक राज्य आहे की ज्याला हे सहज गाठणं शक्य आहे. एखादं वर्ष समजा दुष्काळाचं आलं तर 1 वर्ष अजून पलीकडे जाईल, पण टप्प्यात फक्त महाराष्ट्राचे आहे. आणि त्याकरता आपण स्ट्रॅटेजीज देखील अशा केलेल्या आहेत की ज्यातनं मला विश्वास आहे की आपण ते गाठू शकू. देवेंजी, याच्यात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पासनं आपण महाराष्ट्राचं GDP बघितलं तर सगळ्यामध्ये आपण आघाडीवर आहोत किंवा राहतो आहोत. पण एक प्रश्न असा की तो परवा तुमच्या लेखामध्ये तुम्ही उल्लेख केला की दाओसमध्ये केलेल्या करारांचं किती रिअलायझेशन होतं, किंवा आमच्यासारख्याला असा प्रश्न पडतो की लोढा साहेब तर इथे बसलेत पण त्यांच्या चिरंजीवांना तुम्ही दाओसला जाऊन सहाय्य करता. तर दाओसमध्ये असं नक्की काय आहे की तिथे जाऊन ते सगळं करावं असं लागतं? याचे 2 उत्तरं देईल. एक प्रॅक्टिकल उत्तर देतो. सगळी राज्य इन्व्हेस्टमेंट समिट करतात. त्या इन्व्हेस्टमेंट समिटवर 40-50 कोटी रुपये खर्च करतात आणि 10 लाख कोटी 12 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणतात. आम्ही डावोसमध्ये एकूण 6-7 कोटी रुपये खर्च करतो आणि 30 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणतो. तर कुठल्या इन्व्हेस्टमेंट समिटपेक्षा आम्ही स्वस्त आहोत, किफायतशीर आहोत आणि महाराष्ट्राला इन्व्हेस्टमेंट मिळते. दुसरा, डावोसमध्ये आम्ही जे MOU करतो, ज्या MOU मध्ये FDI कंपोनंट आहे, असेच MOU आम्ही डावोसमध्ये करतो.
आता समजा तुम्ही लोढा साहेबांचं नाव घेतलं तर लोढा साहेबांचं म्हणजे लोढा साहेबांनी नाही, त्यांच्या चिरंजीवाची एकतर आपल्यालाही कल्पना आहे की देशातल्या मोठ्या बिझनेस हाऊसेसपैकी हे बिझनेस हाऊस आहे. आणि आज डेटा सेंटरमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि जेवढे हायपर स्केलर्स आहेत हे कोणाशी तरी करार करतात भारतीय लोकांशी. ते त्या ठिकाणी जागेचं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते तयार करतात, त्यात काही थोडी बहुत गुंतवणूक भारतीय लोक करतात आणि मग हे हायपर स्केलर्स त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. आत्ता जे काही लोढाजींच्या मुलाच्या कंपनीशी करार झालेला आहे याच्यामध्ये जगातले 4 सर्वात मोठे हायपर स्केलर्स यांनी तो साईन केलेला आहे. ऑन देअर बिहाफ ही हॅज साइन्ड इट. त्याच्यामुळे याच्यामध्ये 90% कंपोनंट FDIs आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा कंपोनंट आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ही साधारण आम्ही बोलणी सुरू केली तेव्हा लाख कोटीची होती, ती 4 लाख कोटीच्या घरातही जाईल आणि त्याच्याही पुढे जाईल. इतका प्रचंड रिस्पॉन्स आता त्यांना त्याच्यामध्ये मिळतोय. त्यामुळे मला असं वाटतं की लोढांचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा जर 4 लाख कोटी रुपयाची थेट परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये कोणी आणत असेल आणि तेही बिना खर्चाचं, कारण त्यांना डावोसला यायलाही आम्ही खर्च दिला नाही आणि सायनिंगला खर्च लागत नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचं स्वागतच झालं पाहिजे. म्हणून मुळामध्ये मला असं वाटतं की अनेक राज्य तिथे आली, 10 राज्य होती, 10 राज्यांनी MOUचा प्रयत्न केला. आपले 30 लाख कोटीचे MOU झाले. आपल्यानंतर जे दुसऱ्या नंबरवर राज्य आहे त्यांचे 2 लाख कोटीचे झाले. काहीतरी तर थोडं मनातनं वाटेल ना, काहीतरी तर मनात थोडी जलन तो होगी. हा सगळा तुमचा सध्याचा वेग आहे तो प्रचंड आहे. म्हणजे तुमचे अनेक सहकारी मंत्री सांगतात की आम्हालाही अनेकदा तो झेपत नाही वेग असा, आणि प्रशासनही तुमच्या गतीने चालताना दिसत नाही आम्हाला. तर हे कसं सोडवणार तुम्ही? नाही, मला असं वाटतं की प्रशासनाने चांगली गती घेतली आहे. हे खरं आहे की शेवटी इतकं मोठं सगळं प्रशासन चालणं आणि वर्षानुवर्ष आपण तयार केलेल्या निर्णय प्रक्रिया, त्या प्रक्रियांवर असलेला बोजा, या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच याच गोष्टी बदलण्याचा प्रयत्न आपण करतोय. जसं आपण पहिले 100 दिवसाचा कार्यक्रम केला, या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विभागालाच आपण सांगितलं तुम्हीच ठरवा 100 दिवसात तुम्ही काय करणार. आणि मला आनंद वाटतो की विभागांनी मोठे टार्गेट्स घेतले आणि जवळपास 90% टार्गेट अचीव केले. मग 150 दिवसाचा कार्यक्रम दिला. या 150 दिवसामध्येही खूप मोठ्या प्रमाणात विशेषतः E-गव्हर्नन्समध्ये आपण काम त्या ठिकाणी सुरू केलं. आणि मला असं वाटतं की आता जो प्रशासनाचा वेग आहे हा पुढच्या काळामध्ये बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोनच्या माध्यमातून खूप वेगानं बदलतोय आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲडॅप्टेबिलिटी ही महाराष्ट्राने आणलेली आहे. आपल्याला माहिती आहे, कालच आम्ही टेकवारीचं उद्घाटन केलं, मागच्या वर्षी केलं होतं. टेकवारी महाराष्ट्रातल्या सगळ्या आमचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत यांना टेक्नोसॅव्ही करण्याकरता आमचा प्रयत्न आहे. आणि केंद्र सरकारच्या पोर्टलवर आमच्या 9 लाख कर्मचाऱ्यांनी, देशामध्ये सर्वाधिक रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं आहे, सर्वाधिक कोर्सेस महाराष्ट्राने केले. आणि यात महत्त्वाचं असं आहे की पेटी कोर्सेस नाही तर यातल्या 75% लोकांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड कोर्सेस केले किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समधले कोर्सेस केले. आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की कामाची पद्धत आम्ही कशी बदलली आहे. तर आपण राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट आणला, सर्व्हिसेस डिजिटाईज केल्या, तरीही पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला लोकांचा त्याला जो प्रतिसाद आहे किंवा लोकांमधला अवेअरनेस दिसत नव्हता. आणि म्हणून आपण AIचा उपयोग करून समग्र नावाच्या संस्थेसोबत एक करार केला आणि त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आणून दिली की केवळ 27 सेवा अशा आहेत, 27 आणि 20 स्कीम्स, असे 47च मुद्दे असे आहेत
की ज्याच्यावर 95% लोक अर्ज करतात. म्हणजे आपण 1000 सेवांच्या पाठीमागे लागण्याच्या ऐवजी या 47 47 सेवा आणि स्कीमच्या मागे लागलो आणि त्याचं बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग हे आपण नीट केलं तर लोकांचा विश्वास वाढू शकतो. आणि म्हणून त्याच्यावर आम्ही काम केलं. त्या सेवांमध्ये 10 टेबल असतील तर ते 4 टेबलांवर आणलं. त्या एंड टू एंड डिजिटाईज केल्या. कोणालाही कुठल्याही ऑफिसला जायची गरज पडणार नाही अशा पद्धतीनं त्या आपण ऑनलाईन पूर्ण तयार केल्या. आणि याच्यामध्ये आता कोणी अर्ज केल्यानंतर आत्ता माझा अर्ज कुठे आहे तो त्याला ट्रॅक करता येईल हे आपण केलं. आणि ज्यावेळेस अर्जापासून सेवेपर्यंत हा जो काही कार्यकाळ आहे हा डिजिटली मॅप होऊन एका सेवेला प्रत्येक सेवेला किती वेळ लागला हे आपल्याला त्या ठिकाणी कळतंय. याच्या व्यतिरिक्त आता आपण एक फुल फ्लेज्ड या सगळ्या सेवा ज्या आपण देतोय त्याचा फीडबॅक घेण्याकरता एक कॉलर मेकॅनिझम तयार करतो. म्हणजे नागरिकाला या 27 सेवांकरता कॉल जाईल की तुम्ही अर्ज केला होता, तुम्हाला वेळेत मिळाली का सेवा, तुम्हाला त्याच्यामधनं काही कोणी त्रास दिला का, तुमचं सॅटिस्फॅक्शन काय आहे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण प्रशासनाची गती ही आपण आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या ठिकाणी वाढवतो. आणि महत्वाचं असं आहे की मला असं वाटतं आता एआयचा उपयोग आपण मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट ही मोजता येणार आहे. त्यामुळे आम्ही केलं हे म्हणण्यापेक्षा काय केलं आणि किती केलं हे आता सांगावं लागणार आहे. मला असं वाटतं की त्यामुळे प्रशासनाचा वेग हा प्रचंड आता वाढतोय. देवेंद्रजी, तुमचे 3.0 व्हर्जन जरा खूपच फास्ट आहे असं लोकांचं एक इम्प्रेशन आहे. 1.0 मध्ये देवेंद्र फडणवीस हे खूप सॉफ्ट, अप्रोचेबल, ऍक्सेसेबल होते. 2.0 म्हणजे खरं ते 1.5 to 2.5 असं होतं. पण 3.0 इज डेडली. तर हे का फरक झालाय असा सगळा? काय झालंय नक्की? नाही, मी तसाच आहे, मी सॉफ्टच आहे, मी अप्रोचेबलच आहे. फक्त मी असं म्हणेन की या सगळ्या 10 वर्षाच्या अनुभवातनं आय एम अ मोर मॅच्युअर्ड पर्सन. एक मॅच्युरिटी तुम्हाला येते, एक आकलन तुम्हाला येतं. असं आहे की कदाचित 2015 साली एखाद्या अधिकाऱ्याने मला एखादी गोष्ट सांगितली तर ती बरोबर आहे की चुकीची आहे हे कळण्याकरता अनुभव यावा लागायचा, एखादी गोष्ट घडावी लागायची. आज त्याची गरज नाही आहे. आज मला फर्स्ट हँड माहिती आहे की याचं नेमकं काय होणार आहे. ते बघा, बरोबर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. ते तर आमचे सगळे एफिशियंट अधिकारी आहेत, पण आमच्याकडे सगळ्या प्रकारचे अधिकारी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितल्याबरोबर हा काय सांगतोय आणि याचं नेमकं काय होणार आहे याची आपल्याला माहिती आहे. दुसरं काय तुम्हाला एक सांगतो की अल्टिमेटली या सगळ्या अनुभवातनं मला ही गोष्ट लक्षात आली आहे की 5 वर्ष हा काळ फार छोटा आहे. तुम्ही जर रोज लक्ष घालून काम केलं नाही तर 5 वर्ष कधी निघून जातात हे तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मला तर आठवतं की मी ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो होतो तेव्हा एक मला फार चांगली गोष्ट आमच्या एका सिनियर आय एस ऑफिसरने सांगितली होती. ते म्हणाले की साहेब, मुख्यमंत्र्याचा वेळ हा जनता खाऊन टाकते. त्यामुळे तुम्ही सकाळी काय ठरवता आणि संध्याकाळी काय करता याचा काही भरोसा नसतो. रोज नवीन आव्हानं असतात. तुम्ही हा नियम करा की जे ठरवलंय ते पूर्ण करीन, मग बाकी जे असेल ते मी करत राहील. आणि तेव्हापासनं शक्यतोवर मी हा प्रयत्न करतो की त्या दिवशी जे ठरवलेलं आहे ते पूर्ण करायचंच. मग बाकी गोष्टी कुठे आपल्याला उडून नेल्या ते रुळून नेतात. 100% शक्य होत नाही, पण 70-80% शक्य होतं. आता थोडं राज्याकडे येऊया. या. नुकतीच महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि थम्पिंग काय त्याचं वर्णन करता येणार नाही असं यश तुमच्या पक्षाला आणि याला. पण जे मगाशी आपण म्हणत होतो तसं या महापालिकांचा कारभार किंवा जिल्हा परिषदांचा कारभार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा एक मोठा चिंतेचा विषय किंवा हा खूप मोठा बातम्यांचा विषय बनून राहतो. तर ह्याच म्हणजे तुम्ही जे सुधारणा म्हणतात प्रशासनामध्ये किंवा महाराष्ट्र गतिमान करायचं तर त्या पातळीवर त्या कशा करता येतील याचा काही रोडमॅप आहे का? नाही, निश्चितपणे तुम्ही जे म्हणालात तो अतिशय महत्वाचा विषय आहेच. अर्थात त्यालाही 2 भाग आहे. म्हणजे माध्यमांमध्ये आपण बसलो आहोत आणि फार आपण सिनियर संपादक आहे म्हणून सांगतो की तू म्हणाला बातम्यांचा एक मोठा विषय आहे.
याचं एक कारण आहे की तुम्ही महानगरपालिका बीट करून ठेवल्या आहेत. त्यामुळे तिथे असलेल्या जे काही पत्रकार आहेत त्यांना संध्याकाळपर्यंत एक तर बातमी द्यावी लागते, नाही तर तयार करावी लागते. त्यामुळे सगळ्याच बातम्या खऱ्या असतात असं नाही आहे. म्हणजे खोट्या नसतात, पण कधी कधी अतिरंजित देखील असतात. मात्र हे खरं आहे की महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासन ही एक नितांत आपल्याकडे मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये आपण सुधार करू शकतो अशा प्रकारची ही दोन प्रशासन आहेत. आणि म्हणूनच आता आपण हे जेवढं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करतोय या सगळ्या गोष्टींमध्ये आपण महानगरपालिकांना त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता मुंबई महानगरपालिका आहे, तर मुंबई महानगरपालिकेला मी असं सांगितलं होतं की मेजर जे काही मुद्दे असतात त्याच्यामध्ये बिल्डिंग डिपार्टमेंट जे असतं, प्लॅन अप्रुव्हल डिपार्टमेंट जे असतं, याच्याबद्दल जास्तीत जास्त तक्रारी असतात. आता मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक AI इंजिन तयार करा, कोणालाही 24/7 अप्लाय करा. त्या इंजिनवर अप्लाय करता येईल. आणि DCR, जिओ स्पेशल डेटा आणि CRZ असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल, अशा सगळ्याचं मॅपिंग त्याच्यावर असल्यामुळे त्या क्षणी रिपोर्ट जनरेट. त्याचा रिपोर्ट त्यांनी त्याला दिला पाहिजे की बाबा हे असं असं आहे, या कमतरता आहेत किंवा हे बरोबर आहे. एकदा तो मिळाला की त्यांनी फायनली ते अपलोड करायचं आणि 3 दिवसात 4 दिवसात त्याच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या पूर्ण करून त्याला ते मिळालं पाहिजे. आता त्याचं जो काही फर्स्ट त्याचं इंजिन आहे ते तयार केलं आहे. माझ्यासमोर त्याचं एक ते आता प्रेझेंटेशन करणार आहेत आणि मला असं वाटतं की ते फार यशस्वी होईल आणि ते सगळ्या महानगरपालिकांमध्ये आम्ही नेऊ. मला वाटतं की डिजिटल गव्हर्नन्स हा एक असा प्रकार आहे की जो महानगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांचा गव्हर्नन्स सुधरवू शकतं. दुसरं काय आहे की इथे सगळ्यात महत्वाचं आहे की पैशाची कमतरता नाही आहे. क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर हा एक मोठा मुद्दा आहे. आपण कुठल्या गोष्टींवर या ठिकाणी पैसा खर्च करतो याचं प्रायोरिटायझेशन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की आता आपण जर शहरांचा विचार केला तर शहरांमध्ये आजही किती मोठं चांगलं शहर असलं तरी देखील त्या शहरामध्ये पिण्याचं पाणी, सांडपाणी आणि कचरा या 3 गोष्टींवर सायंटिफिक काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आता आम्ही वर्ल्ड बँकेच्या मदतीने, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या मदतीने अनेक प्रोजेक्ट्स आता हातामध्ये घेतलेले आहेत की ज्याचा उपयोग करून पुढच्या काळामध्ये 3 गोष्टी आम्हाला अचीव करायच्या आहेत. एक 100% वॉटर अकाउंटेबिलिटी, दुसरं 100% सिवेज ट्रीटमेंट आणि तिसरं 100% कचऱ्यावर सायंटिफिक प्रक्रिया. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं डम्पिंग होणार नाही. तर याच्यावर आता खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करतो आहोत. सगळ्याच महानगरपालिकांमध्ये आपण ते काम सुरू केलंय. नगरपालिकांना देखील आता त्याच्यात इन्क्लूड केलंय. आता जवळपास एक 6,000 कोटी रुपयाचा प्लॅन आपण नगरपालिकांकरता तयार केलेला आहे. आणि याच्यातही विशेषतः कॅपॅसिटी बिल्डिंग हा एक खूप महत्वाचा विषय आहे. कारण माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे, तुम्ही पैसा किती दिला तरी जर कॅपॅसिटी बिल्डिंग केली नाही तर तो पैसा योग्य प्रकारे खर्च होत नाही. त्यामुळे त्याही दृष्टीने आमचं काम चाललेलं आहे. मला असं वाटतं की आपण जे म्हणताय म्युन्सिपल गव्हर्नन्स याच्यामध्येही नीट बदल झाल्याशिवाय आपल्याला जमिनीवरचा जो काही बदल आहे तो दिसणार नाही. तुम्ही आत्ताच मुंबईचं उदाहरण घेतलं. मुंबईमध्ये तर काम खूप चाललंय. अगदी कोस्टल रोड पासनं ते तुमच्या कनेक्टर पर्यंत आता, किंवा या BDD चाळींपासनं वेगवेगळ्या, तुम्ही म्हाडाला एजन्सी बनवलं. पण ऑलरेडी मुंबईचा श्वास कोणतो आहे आणि त्यात तुम्ही आता 3री मुंबई, 4थी मुंबई असं आपण म्हणतो. ते कसं होणार सगळं? मुंबईला उत्तम श्वास घेता यावा याकरताच 3री मुंबई आणि याकरताच 4थी मुंबई आहे. कारण मुंबई एक बेट आहे, हे लँडलॉक शहर आहे. आपल्याला माहिती आहे की दक्षिणेकडनं उत्तरेकडे असं ते शहर आहे. या शहराच्या आणि आपण जर एकूण मुंबईचा विचार केला तर जवळपास मुंबईचं 55 ते 60% मुंबईची जागा ही वापरायोग्य नाही आहे. ती वेगवेगळ्या गोष्टींमुळे, कुठे CRZ असेल, कुठे फॉरेस्ट असेल, या गोष्टींमुळे ती, त्यामुळे कमी जागेमध्ये लोक बसवायची आहेत.
मग याचे दोन उपाय आहेत. पहिला उपाय हा आहे की इथे डेन्सिफिकेशन करणं आणि डेन्सिफिकेशन करून ॲम्युनिटीज तयार करणं किंवा ओपन स्पेसेस तयार करणं. आणि दुसरं एक पॅरलल अशा प्रकारचं दुसरं शहर तयार करणं. 70च्या दशकामध्ये आपण नवी मुंबई तयार केलं. आपण विचार करा की नवी मुंबई जर आपण तयार केलं नसतं तर मुंबईची परिस्थिती काय राहिली असती. पण सगळ्यात मोठा बॉटलनेक मुंबई आणि नवी मुंबईमध्ये हा अंतराचा होता. आता अटल सेतूमुळे आपल्याला आणि नवी मुंबई एअरपोर्टमुळे आपल्याला एक फार महत्त्वाचं अशा प्रकारचं एक ॲग्लोमरेशन तयार करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आपण हा प्रयत्न करतो की अटल सेतू आणि नवी मुंबई एअरपोर्ट याच्यामध्ये आताचं जे मुंबई आहे जवळपास तेवढं किंवा त्याच्यापेक्षा मोठं हे तिसरं शहर आपण तयार करणार आहोत. आणि हे जे शहर आहे एक प्लॅन सिटी असेल आणि याच्यामध्ये डिफरंट थीमॅटिक सिटीज आपण तयार करू. उदाहरणादाखल आपण एज्यू सिटी तयार करतो ज्याच्यामध्ये साधारण 1,00,000 स्टुडंट्स असतील, सगळ्या फॉरेन युनिव्हर्सिटीज असतील. आपण मेडिसिटी तयार करतो मेडिकल टुरिझमच्या दृष्टीनं. आपण इनोव्हेशन सिटी तयार करतो. आपण GCC सिटी तयार करतो. एका BKCच्या भरोशावर आपण इतके वर्ष मुंबईवर राज्य करतोय किंवा देशामध्ये राज्य करतोय. अशा 10 BKC तयार करण्याची आपल्याला गरज आहे. त्या मुंबईत तयार होऊ शकत नाही. म्हणून ही तिसरी मुंबई आहे की जी आता या दोन गोष्टींमुळे मला असं वाटतं की पुढचं आपलं एक्सपान्शन आणि पुढचं आपली इकॉनॉमिक ग्रोथ ही सगळी तिथे येणार आहे. आणि चौथी मुंबई जी मी म्हणतोय त्याच्यातही वाढवणचं जे बंदर आहे हे बंदर आणि आता तिथे जो नवीन ऑफशोर एअरपोर्ट आपण तयार करतो म्हणजे वाढवण आणि विरार याच्यामध्ये विरारच्या जवळ देशातला पहिला ऑफशोर एअरपोर्ट आपण तयार करतोय. त्याचं प्री फिजिबिलिटी रिपोर्ट आपला झाला, तो फिजिबल म्हणून आलाय. आता पुढचे सर्वेज आपले त्याचे चाललेले आहेत. हा मुंबईचा तिसरा एअरपोर्ट असेल. आता या ठिकाणी एक नवीन संधी आपल्याला प्राप्त होईल वाढवण बंदरामुळे आणि या एअरपोर्टमुळे. आणि म्हणून चौथी मुंबई जी आहे ही त्या साईडला आपल्याला ती तयार करायची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जर लोकांना चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर नवीन शहरं तयार करणं, नवीन अर्बन ॲग्लोमरेशन्स तयार करणं हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारनेही जो अर्बन चॅलेंज फंड तयार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा आहे की नवीन शहरं तयार झाली पाहिजेत. जगात आपण जर बघितलं तर कुठलंही मोठं शहर तुम्ही बघितलं तर त्या मोठ्या शहरामध्ये छोटी छोटी नवीन शहरं तयार झाली आणि त्यातनंच ती शहरं डिकंजेस्ट झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई हा आपलं इकॉनॉमीचं ग्रोथ इंजिन तर असेलच, पण त्यासोबत मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा आपण त्यातनं प्रयत्न करू. महापालिका निवडणुकांचा विषय झाला किंवा जिल्हा परिषद एवढं घवघवीत यश मिळालं, सगळं झालं, मग साताऱ्यासारखे प्रकार का होतात अजून? म्हणजे विरोधकांना कुठली स्पेस किंवा सहकाऱ्यांनाही कुठली स्पेस राहू नये असं राजकारण का केलं जातं? ते असं नाही आहे. मला असं वाटतं की कधी कधी लोकली असे प्रश्न येतात. आता इतक्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका झाल्या, 99% ठिकाणी आम्ही एकत्रित आलो, एकत्रित केलं. आता साताऱ्यातली परिस्थिती अशी झाली, आम्ही नंबर 1चा पक्ष होतो, 28 जागा आमच्या होत्या, अजून 2 जण आमच्या सोबत होते, 33 आम्हाला लागत होते. आमचेच 2 मित्र पक्ष होते कारण तिथे काँग्रेसचा एकच निवडून आला, उबाठाचे फारसे काही कोणी निवडून आले नाहीत. त्याच्यामुळे आम्हीच 3 जण होतो. साधारणपणे आमचा प्रयत्न हा होता की आम्ही सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही जो राज्यात नियम ठरवला होता त्या नियमानुसार जिथे जो मोठा पक्ष आहे त्याला आम्ही अध्यक्षपद दिलं, दुसऱ्याला उपाध्यक्षपद दिलं. पण इथे मात्र आमच्या दोन्ही मित्रपक्षांनी मिळून ठरवलं की बाबा आता काही दिवस मोठ्या भावाला बाजूला करा. तर त्या मोठे आमचे तिथले जे कार्यकर्ते आहेत ते उत्साही आहेत. त्यांनी सांगितलं की सिद्ध करून खैर ते व्हायला नको होतं, पण कधी कधी राजकारणामध्ये अशी परिस्थिती येते की जेव्हा तुम्हाला कॉर्नर केलं जातं त्यावेळेस रिॲक्शन येते. ती कॉर्नर केल्याची रिॲक्शन होती. पण आता ठीक आहे, आमचं आलबेल चाललंय, आता काय अडचण नाही. अजूनही अशा अदनमधनं बातम्या काय येत राहतात, एकदम शिंदे साहेबांचं आणि तुमचं काहीतरी बिनसलंय, मग तुम्ही उद्धवजींनाच भेटलात, अशा बातम्या काय येत राहतात? मला असं वाटतं की अशा बातम्या जे कोणी सोडतात ते फार हुशार लोक आहेत. मला असं वाटतं की दिवसभर चालवायला काही नसलं की अशी एखादी बातमी तयार होते
आणि एकाने ती तयार केली की मग ती बातमी सगळ्या बघा वाईट वाटून घेऊ नका, इतका शुद्ध वेडेपणा आहे. आता ठीक आहे, उद्धवजींना समजा भेटायचं असेल तर मी दिवसा ढवळ्या भेटील, सगळ्यांसमोर भेटील. आणि माझं म्हणणं आहे की मला जेव्हा कोणाला न सांगता त्यांना भेटायचं असेल, कोणाच्या बापाला कळणार नाही. पण जर भेटलोच नाही, मी जर भेटलोच नाही तर अशा बातम्या. आता काल एकाने कोणीतरी बातमी तयार केली की महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकरांना अपॉइंट केलं. आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची फाईल पण मी पण आश्चर्यचकित झालो की कारभार मी चालवतोय की दुसरं कोणी चालवत आहे राज्यामध्ये, की माझ्याकडे फाईलच आली नाही आणि असं कसं कोण अपॉइंट झालं. आणि आश्चर्य आहे की साहेब, चांगली चांगली मोठी मोठी माध्यमं व्हेरीफाय न करता चालवतात की असं अशी अपॉइंटमेंट झाली. मला असं वाटतं की थोडा क्रेडिबिलिटीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असं एक डबल रोल आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री तर सुपर एफिशियंट आहेत, पण गृहमंत्री थोडे बॅकसीटवर जातात असं वाटतं का? कारण आता जर गेल्या वर्षभरात आपण जर बघितलं तर एक लॉ अँड ऑर्डरचं एक नवं चॅलेंज अक्रॉस महाराष्ट्र, म्हणजे इंडस्ट्री समोर काय माथाडीची खंडणी असेल तिथपासनं ते नाशिकमध्ये कुठले तरी बाबाच एकदम अचानक उदयाला येतात, किंवा थेट टँकर उलटतो आणि त्याच्याकडे 30-40 तास कोणी बघत नाही. तर मुख्यमंत्र्यांमुळे गृहमंत्री शॅडोमध्ये जात आहेत असं काय होतंय? मला असं वाटतं की आपण जर आर आर पाटलांचं भाषण ऐकलं तर आर आर पाटलांनी असं म्हटलं होतं की गृहमंत्रीपद हे नेहमी मुख्यमंत्र्याकडेच असलं पाहिजे. अनेक वर्ष ते गृहमंत्री राहिले आणि ते म्हणाले की आमचा अर्धा काळ हा मुख्यमंत्र्यांसोबतच्या वादांमध्ये जातो. कारण गृहमंत्री कोणी असलं तरी IAS-IPS च्या अपॉइंटमेंट्स या मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि मग त्याच्यामध्ये एकमत होत नाही. आपण मागच्या काळामध्ये जेव्हा यांचं सरकार होतं मागचं काँग्रेस राष्ट्रवादीचं, त्या काळामध्ये आपण बघितलं की 5-5 महिने बदलीच्या फायली मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यामध्ये राहायच्या. म्हणजे त्यांना कामकाजाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता, त्या फायलींवरच चर्चा करावी लागायची. मुळात दोन गोष्टी मी सांगतो की गृहमंत्री म्हणून जे काही काम केलं पाहिजे ते कामही मी तेवढ्याच एफिशियंटली करतो जेवढं मुख्यमंत्र्याचं काम करतो. आपण जर बघितलं तर मला कधीच आवडत नाही आकड्यांनी गोष्टी सांगणं, पण तरी देखील लोकांना समजतात आकडेच, म्हणून मला आकड्यांनी सांगावे लागतात. मी आत्ताच विधानसभेत सांगितलं की कुठल्या कुठल्या क्षेत्रात कसा कसा क्राईम कमी केला आहे आपण. याचा अर्थ क्राईम संपला का? तर तो संपला नाही. क्राईम संपतही नाही. क्राईम हा सुरूच असतो. आपण किती एफिशियंटली त्याला डील करतो. महाराष्ट्रामध्ये गंभीर केसेस ज्या होतात त्यातल्या जवळजवळ 100% केसेस आपण उघडकीस आणतो. आता तर नवीन कायद्यांमुळे 60 दिवसाच्या आत त्या सगळ्या केसेसमध्ये आपण चार्जशीट दाखल करतो. अजूनही आपल्या न्याय व्यवस्थेला थोडी वेगवान करण्याची आवश्यकता आहे. त्यात आता न्यायालय प्रयत्न करतायत. अधिकचे फास्ट ट्रॅक कोर्ट्स तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परमनंट फास्ट ट्रॅक कोर्ट्स तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण शेवटी तुम्ही किती फास्ट चार्जशीट दाखल केली, आणि आता तर केंद्राने नवीन कायद्यात अजून चांगली गोष्ट केली आहे की क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये 2 पेक्षा जास्त तारखाच मागता येणार नाही. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की थोडा कोर्टाच्या कोर्टात बॉल आहे की त्यांना देखील आता या सगळ्या गोष्टी वेगाने कराव्या लागतील. ते त्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. आणि आपण बघा याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल. आता हे बाबा बुवा लोकांचे जे काही प्रश्न निर्माण झाले, माझं मत असं आहे की त्यांच्यावर कारवाई, हे तर काही आजचे प्रश्न नाही आहेत, पण आमच्या सरकारची मानसिकता जे खोटं आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. आम्ही दृढतेनं कारवाई करतो म्हणून लोक पुढे येत आहेत. मी नेहमी सांगतो की निर्भयाचं प्रकरण झाल्यानंतर दरवर्षी महिलांवरच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी वाढ झाली. आता ही वाढ झाली तर याला एकीकडे असं बघता येईल की बघा रोज हे गुन्हे वाढत आहेत, पण दुसरीकडे त्याचं ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करता
त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की हे गुन्हे घडत होते. समाजाच्या दबावामुळे किंवा विविध कारणांमुळे ते गुन्हे दाखल होत नव्हते. जेव्हापासनं फ्री फ्लो ऑफ FIR, महिलेनी FIR दिला तर तो दाखल करायचाच. त्यात 5-10% अडचणी येतात, नाही असं नाही आहे, पण 90% ते जेन्युइन असतात, 95% जेन्युइन असतात. आणि त्याच्यामुळे महिलांमध्ये आता एक जागृती आली आहे. अशा प्रकारे कुठेही विनयभंग झाला किंवा काही झालं तर पूर्वी जाऊ द्या म्हणणाऱ्या महिला आता त्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक हिमतीने FIR दाखल करतायत. त्याच्यावर आपण कारवाई करतो. आणि मला तर हे सांगितलं पाहिजे की महिलांवरचे जे काही गुन्हे आहेत याच्यामध्ये वेळेत चार्जशीट करणं, यामध्ये आता आपण 90%वर पोहोचलो, 90%. 10% याकरता उशीर होतो की ज्याच्यात पुरावेच नसतात किंवा अनेक वेळा घटना अशा घडतात की ज्याला सर्कमस्टन्शियल शिवाय पुरावा नाहीये, तर त्याला मग चेन ऑफ इव्हेंट्स कशा तयार करायच्या याला वेळ लागतो. आणि म्हणून असे जर सोडले तर आपण सगळे 90%पर्यंत पोहोचवले आहेत. आणि मला असं वाटतं की इतके रिफॉर्म्स आपण पोलीस विभागामध्ये केलेले आहेत, जस्टिस सिस्टीममध्ये केलेले आहेत की ज्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आपल्याकडे गुन्हा घडल्यापासून शिक्षा होतपर्यंतचा जो कालावधी आहे याच्यामध्ये पुढच्या 5 वर्षात आमूलाग्र बदल झालेला दिसेल. देवेंजी, जैतापूर, नाणार असे एक 10 वर्षापूर्वी एक खूप परवलीचे शब्द होते, पण ते आता कुठेच ऐकू येत नाहीत. तर काय आहे स्टेटस या सगळ्याचं? मग मी खरंच सांगतो की मला मनापासून दुःख आहे की आम्ही नाणार करू शकलो नाही. आज जर नाणार असतं ना तर जगामध्ये आपलं नाव राहिलं असतं. कारण आजच्या जिओ पॉलिटिकल परिस्थितीमध्ये जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी आपल्याकडे असणं, आणि आज ते पूर्ण झालेलं असतं. इट वुड हॅव बीन कम्प्लिटेड. दुर्दैवाने आपल्या राजकारणाला ते बळी पडलं. आणि नुसतं म्हणजे आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षेकरता नाही, तर एका नाणारमुळे बघा, एक रिफायनरी गुजरातमध्ये आहे जी रिलायन्स, या एका रिफायनरीने गुजरातचं संपूर्ण अर्थव्यवस्था बदलून टाकली. गुजरातमध्ये तर राज्य उत्पादन शुल्क नाही आहे. आपल्याला 35,000 कोटी रुपये त्यातनं मिळतात, तिथे नाही मिळत. पण एका रिफायनरीने गुजरात बदलवून टाकलं. कुठेही मासेमारीवर परिणाम झाला नाही, कुठे आंब्यावर परिणाम झाला नाही, कुठे कृषीवर परिणाम झाला नाही. उलट महाराष्ट्राशी कॉम्पीट करणारे आता आंबे त्यांनी तयार करणं सुरू केलं. हापूस आंबा तिथे तयार व्हायला लागला. पण आपण मात्र या चुकीच्या गृहीतिकांवर राजकारण केलं, नाणार घालवलं. मी तुम्हाला सांगतो, नाणारमुळे महाराष्ट्र इतर राज्यांच्या 10 वर्ष पुढे गेला असता. आता जैतापूरचा जो विषय आहे त्याच्यात आता आपण, मी तुम्हाला सांगू इच्छितो की टेक्नॉलॉजी आता खूप बदलली आहे. आता SMRची टेक्नॉलॉजी आली आहे. आणि SMRच्या टेक्नॉलॉजीमध्ये पहिले 2 आता SMR याचं आपण करार केलेला आहे. त्याचं काम आपण सुरू करणार आहोत. एक आपण आपली जी केंद्राची अथॉरिटी आहे त्याच्यासोबत केला आहे, दुसरा रोझेटेम जी रशियाची आहे त्याच्यासोबत केला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात आशेचा किरण काय आहे, तर आता आपला इंडिजिनस आपण SMR तयार करतो की जो थोरियम बेस्ड आहे. आणि मला असं वाटतं की जगाकरता एक गेम चेंजर आहे, कारण जगातले सगळ्यात जास्त थोरियमचे रिझर्व्स हे भारतामध्ये आहेत. त्यामुळे एकदा जर ते आपण अचीव करू शकलो तर मला असं वाटतं की ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये भारताशी कोणीच कॉम्पीट करू शकणार नाही. आपण तामिळनाडूमध्ये आता ते केलंय. तुम्ही स्वतः गाणं आवडतं तुम्हाला, कला नाट्य सर्वाचे चाहते आहात. महाराष्ट्रही एकेकाळी या देशामध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये खूप आघाडीवर होता असं नाव घेतलं जातं. आता मात्र एक नवीन पद्धत सुरू झाली की प्रत्येक गोष्टीकडे लोक जातीचा चष्मा लावून बघायला लागले. हे कसं निवळणार? आणि परत आपण त्या सगळ्या याच्यात एक असं म्हणतात की 70चं दशक हे महाराष्ट्रात रेनेसॉन्सचं एक दशक होतं. आपल्याला काय करता येईल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की समाजामध्ये एक संक्रमणाची अवस्था असते. त्या संक्रमणाच्या अवस्थेतनं आपण चाललो आहोत. त्यामुळे या अवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीला एक चष्मा लावायचा, एका भिंगातनं पाहायचं,
असा एक परिस्थिती आपल्याला दिसते. पण ही फार काळ राहणार नाही. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज मनामध्ये देखील परिवर्तन होत आहे. आणि विशेषतः जी नवी पिढी आहे त्या नव्या पिढीमध्ये बरेच विचार हे प्रगतिशील आणि बदललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या संक्रमणाच्या अवस्थेतनं आपण जेव्हा बाहेर पडू त्यावेळेस हे चष्मे, हे भिंग हे सगळे निघून गेलेले असतील हा मला विश्वास आहे. किती वेळ लागणार त्याला? नाही, शेवटी काय असतं ना की समाज परिवर्तन हे हळूच होतं. म्हणजे व्यक्ती परिवर्तन त्याहीपेक्षा हळू होतं. पहिल्यांदा समाज परिवर्तित होतो, मग व्यक्ती परिवर्तित होतो. ही संक्रमणाची अवस्था. आणि आपण जर बघितलं तर एक व्यवस्था बदलायला 20 वर्ष 25 वर्ष लागतात. आपल्याला बरीच वाट बघायला लागणार. आता तुमच्या बोलण्यात नाही आलं, तिसऱ्या मुंबईमध्ये शिक्षणाचं एज्युसिटी आपण बनवतोय. तर मी पुणेकर आहे त्यामुळे एक प्रश्न पुण्याबद्दल, की आता महाराष्ट्रातल्या सगळ्या डेव्हलपमेंट इंडेक्स प्रायोरिटी ही मुंबई, नागपूर, ठाणे आणि मग राहिलं तर पुणे अशी काहीतरी झाली. तर हे थोडं अन्यायकारक नाही वाटत का तुम्हाला? मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पुणेकर आहात त्यामुळे पुण्याचा अभिमान ठेवा. पुण्याला कोणी थांबवू शकत नाही. पुणे एक असं शहर आहे की इट इज अनस्टॉपेबल. आणि मी तुम्हाला सांगतो, आत्ताही आमचा सगळा भर हा पुण्यावरच आहे. पुण्याच्या नवीन एअरपोर्टचं काम झालं की तुम्ही बघा, एक रिन्यूड अशा प्रकारची पुण्याची एक इकोसिस्टीम तयार होईल. आताही आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षात, इन जस्ट लास्ट 2 years, इंडियाज जीसीसी कॅपिटल हॅज बिकम पुणे. आणि नवीन रिव्होल्युशन हे जीसीसी आहे. हाय पेड जॉब्स आहेत ते सगळे पुण्यात येत आहेत. एवढंच नाही तर कदाचित एशियातलं सगळ्यात मोठं जीसीसी देखील हे पुण्यामध्येच तयार होणार आहे. त्यामुळे पुणे काही थांबवू शकत नाही, कोणी थांबवणार नाही. आणि आम्ही तर असा, मी तुम्हाला हे सांगतो की एक पुण्याचा रिंग रोड ज्याचं काम आपण चालू केलं आणि दुसरा एअरपोर्ट, या 2 गोष्टी मिळून पुण्यामध्ये 5 लाख कोटीची अर्थव्यवस्था तयार करते. 5 लाख करोड. तसंच आता मुंबई दिल्ली पण खूप जोरात चाललंय. आता बुलेट ट्रेनही येत आहे. तर देवेंद्र फडणवीस 3.0चं पुढचं स्टेशन कुठलं असणार आहे? आपलं स्टेशन ठरलंय मुंबई नागपूर, नागपूर मुंबई. आपली शटल आहे. नाही पण ते असं पक्ष सांगेल ती जबाबदारी वगैरे असं नाही, पण काय ते नक्की? तर असतंच, पक्ष सांगेल ती जबाबदारी असतेच. पण आपल्याला थोडं भविष्य दिसतं ना, त्यामुळे आपल्याला माहिती आपलं शटल चांगलं चाललंय. नागपूर मुंबई, मुंबई नागपूर. थँक्यू व्हेरी मच देवेंद्रजी. Yes, thank खूप वेळ दिलात आणि मनापासून उत्तर दिलीत. खूप खूप आभार. थँक्यू, खूप आभारी.